तर दोन भाऊ राजकीय दृष्ट्या एकत्र आले तर अशा वेळेस महाआघाडीचं महाविकास आघाडीचं अस्तित्व काय असेल? कारण काँग्रेसनं आतापासूनच स्वबळाची चाचपणी सुरू केली आहे आणि काँग्रेस मराठीच्या विजयोत्सवातही त्या मेळाव्यापासून दूर राहील. काँग्रेसचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस हे मराठीच्या प्रश्नापासून दूर जाणार आहे का? हा आमचा एक साधा प्रश्न सगळ्यांना असतो. किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, डावे पक्ष आहेत. आपण महाराष्ट्रात राहतो, आपली मातृभाषा मराठी आहे. आपल्या महाराष्ट्रावर बाह्य भाषेचं आक्रमण होऊ नये यासाठी या महाराष्ट्र काँग्रेसचे सगळे मराठी नेते आमच्याबरोबरच राहणार ना आंदोलनामध्ये, किंवा आहेतच ते. त्याच्यामुळे ती चिंता इतर कोणी करण्याची गरज नाही. मराठीच्या प्रश्नावर आम्ही सगळे एक आहोत आणि राहू. पण विजयोत्सवात काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांना या विजयोत्सवापासून दूर राहा अशा सूचना त्यांच्या केंद्रीय पक्षश्रेष्ठींनी दिल्या होत्या. त्यामुळे या मेळाव्यात माझ्याकडे नाही, तुमच्याकडे त्या संदर्भात अध्यादेश त्यांचा आला असेल काँग्रेस पक्षाचा दिल्लीतून. आमच्याकडे तसा आदेश पोचला नाही. आमची काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी सविस्तर चर्चा झाली. त्यांच्या काही अडचणी होत्या, दिल्लीत बैठका होत्या. प्रमुख नेते कोणी तिथे उपस्थित महाराष्ट्रात नव्हते, एवढा पुरतच आमच्याकडे माहिती आहे. सर, नरेंद्र जाधव समिती आहे ती रद्द करावी, मागे घ्यावी अशासाठी आता कृती समितीने धरणं आंदोलन. नाही बघा, असं आहे की आमच्या दृष्टीनं हा विषय आता मार्गी लागलेला. नरेंद्र जाधव कृती समिती, अमुक समिती, अभ्यास गट, त्याला काय अर्थ नाही. महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलेलं आहे. कोणत्याही प्रकारचा अहवाल या संदर्भातली काय समिती ही आम्ही मान्य करणार नाही. जनतेची एकजूट काय आहे त्या दिवशी आपण पाहिलं. तर हा समिती आता निरर्थक आहे. सरकार कोणते असो येऊ यापुढे असा कोणताही अहवाल हा सरकारला स्वीकारता येणार नाही. नरेंद्र जाधव हे सुद्धा एक मराठी भाषिक विद्वानग्रस्त आहेत, अर्थतज्ञ आहेत. त्यांनाही मराठीबाबत संवेदना असणारच ना. आज सामना संपादकीयमध्ये देवेंद्र फडणवीसांवर त्यांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली होती या मेळाव्यात, रुदाली असं म्हटलं होतं ठाकरे बंधूंची भाषणं म्हणजे, तर त्यावर आज सविस्तर भूमिका सामना संपादकीयमध्ये मांडण्यात आली. त्यांनी मराठी भाषेच्या आंदोलनाला कोणी भारतीय जनता पक्षाचा नेता आंदोलनकर्त्यांना मराठी भाषेसंदर्भात पेहलगावच्या अतिरेक्यांशी तुलना करतो, दहशतवादी ठरवतो, आणि राज्याचे मुख्यमंत्री मराठी भाषेच्या आंदोलनाला रडगाणं म्हणतायत. एक लक्षात घ्या, रडगाणं. पण हे रडगाणं जेव्हा वाढत जातं तेव्हा त्यातून क्रांतीची ठिणगी पडते. 1857चं बंड हे त्यातूनच झालं. आणि 1978 साली जो सत्तापालट झाला आणीबाणीनंतर, तो सुद्धा अशाच प्रकारच्या रडगाण्यातून झाला, रुदालीतून झाला. याचा अभ्यास फडणवीसांनी करणं फार गरजेचं आहे. त्यांचा इतिहास आणि राजकीय ज्ञान अलीकडच्या काळामध्ये कच्चं होत चाललेलं आहे. त्यांना शिकवणी हवी असेल तर आम्ही द्यायला तयार आहोत. नितीन गडकरींनी देशातल्या वाढत्या गरिबीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. काही मोजक्या लोकांच्या हातामध्ये पैसा हा त्यांनी नरेंद्र मोदी सरकारवरती केलेला हल्ला आहे. नरेंद्र मोदी सरकार हे श्रीमंतांसाठी काम करत आहे आणि मोदींच्या सरकारमध्ये मुठभर श्रीमंत अधिक श्रीमंत होतात आणि गरीब अधिक गरीब होतोय. हे परखड शब्दामध्ये मोदींच्या एका सहकार्यानंच सांगितलेलं आहे. देखिए, रुदाली शब्द का इस्तेमाल करना ये महाराष्ट्र का और महाराष्ट्र की जो जनता यहाँ आंदोलन कर रही है उनका सरासर अपमान है. एक आंदोलन है, संघर्ष है, आप उसको रुदाली कैसे कह सकते हो? कल आप कहेंगे देश का स्वतंत्रता संग्राम भी रुदाली है. कल आप कहेंगे इमरजेंसी में जिस लोगों ने आंदोलन किया था ऐसा आप बोलते हो.